एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार. तर स्टार्ट करूया आज आपल्या नवीन लेक्चरला. लास्ट लेक्चरमध्ये आपण चॅप्टर 3 पर्यंत कव्हर केलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर 4 आणि चॅप्टर 5चे काही सेक्शन पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. चॅप्टर 4 मध्ये आपल्याला पॉवर ऑफ सुपेरियर ऑफिसर ऑफ पोलीस अँड एड टू द मॅजिस्ट्रेट अँड पोलीस याबद्दलची माहिती दिलेली आहे. सेक्शन 30 काय म्हणतो? पोलीस ऑफिसर्स superior in rank to an officer in charge of a police station may exercise the same powers throughout the local area to which they are appointed as may be exercised by such officer within the limit of his station. ह्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की जो सुपेरियर रँकचा पोलीस ऑफिसर असेल तर तो त्याच्या खालचे जे काही ऑफिसर असेल तर त्यांची पॉवर तो कधीही एक्झरसाइज करू शकणार त्या लोकल ज्युरिस्डिक्शन त्या लोकल एरियामध्ये त्याच्यानंतर सेक्शन 31 एव्हरी पर्सन इज बाउंड टू असिस्ट अ मॅजिस्ट्रेट और पोलीस ऑफिसर रिजनेबली डिमांडिंग हिज एड. ह्याच्यात आपल्याला दिलेलं आहे. वरच्या आपला पोलीस ऑफिसर पाहिलाय. 31 मध्ये काय सांगितलं आहे की एखादा जो ऑर्डिनरी प्रुडंट मॅन आहे तो एखाद्या मॅजिस्ट्रेटला किंवा पोलीस ऑफिसरला हा कधी बाध्य असणार किंवा कधी हेल्प करण्यासाठी बाध्य असणार. तेव्हा जर समजा एखादा पर्सन इस्केप होत आहे, कुठून पळून जात आहे, त्याच्यानंतर प्रिव्हेंट किंवा सप्रेस करायचा एखादा पर्सन जर समजा ब्रीच ऑफ पीस करत आहे तर त्यावेळेस जर समजा पोलीस किंवा मॅजिस्ट्रेट तुम्हाला तसं म्हणत आहे तर तुम्ही हेल्प करणार आहे त्यांना. त्याच्यानंतर आहे इन द प्रिव्हेन्शन ऑफ अन इंजुरी अटेम्प्ट टू कमिट टू एनी पब्लिक प्रॉपर्टी. अशा प्रॉपर्टीला पब्लिक प्रॉपर्टीला कोणी जर समजा इंजुरी करत आहे किंवा त्याचा अटेम्प्ट करत आहे तर त्यावेळेस तुम्ही पोलीस आणि मॅजिस्ट्रेटला हेल्प करणार हे यामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर सेक्शन 32 हे सांगितलं आहे वॉरंटमध्ये ज्या लोकांचं नाव असणार एकाचा पोलीस ऑफिसरचं असू शकणार किंवा जास्त तर ते लोक डायरेक्टेड असणार त्या एरियामध्ये ते वॉरंट एक्झिक्युशन प्रोसेस करिता ते लोक त्या वॉरंटचं एक्झिक्युशन करणार हेच ह्या 32 मध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर सेक्शन 33 मध्ये सांगितलेलं आहे एव्हरी पर्सन अवेअर ऑफ कमिशन ऑफ ऑर ऑफ इंटेन्शन ऑफ एनी अदर पर्सन टू कमिट एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर दिस सेक्शन. भारतीय न्याय संहिता म्हणजे जर समजा कोणताही ऑर्डिनरी पर्सन आहे तो जर समजा अवेअर आहे किंवा त्याला काहीतरी गोष्ट माहीत आहे जे हे सेक्शन दिलं आहे भारतीय नागरिक संरक्षण आपले भारतीय BNSचे जे सेक्शन दिलेले आहे भारतीय न्याय संहितेचे त्या एखाद्या ऑर्डिनरी पर्सनला माहीत आहे इथे ह्या रिगार्डिंग ह्या सेक्शन अंतर्गत गुन्हा होणार आहे आणि किंवा त्याचं इंटेन्शन आहे किंवा काहीतरी कुठेतरी हे दिसत आहे की इथे ऑफेन्स होऊ शकतो तर त्या पर्सननी त्याची इन्फॉर्मेशन नियरेस्ट मॅजिस्ट्रेटला किंवा पोलीस ऑफिसरला देण्यात यावी आणि याचं बर्डन ऑफ प्रूफ कोणाजवळ असणार? त्याच पर्सन जवळ असणार ज्याला माहीत आहे की इथे काहीतरी ऑफेन्स हे घडणार होते. तर हे जे सेक्शन आहे हे जनरली लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. BNSS मध्ये असे सेक्शन्स आहेत की जे थोडे हजार्डस जसे मर्डर आहे रेप आहे तेच त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 34 एव्हरी ऑफिसर एम्प्लॉय इन कनेक्शन विथ अफेअर ऑफ विलेज म्हणजे एखादा कोणता ऑफिसर आहे जो विलेजमध्ये ॲज अन ऑफिसर म्हणून त्या विलेजमध्ये काम करत आहे तर त्यांनी त्याच्या नियरेस्ट मॅजिस्ट्रेटला किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला खाली दिलेली जे काही गुन्हे आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन देणं हे गरजेचं राहणार. तर ते कोणते कोणते आहे तर ते आपल्याला दिलेलं आहे. ते कोणतं आहे? जर समजा परमनंट किंवा टेम्पररी रेसिडेन्स ऑफ एनी नोटोरियस रिसिव्हर किंवा व्हेंडर स्टोलन प्रॉपर्टी एखाद्या कोणाच्याकडे आहे तर त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्या विलेजच्या ऑफिसरला तिथे नियरेस्ट मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कुठे रॉबरी झालेली आहे किंवा होणार आहे तर त्याची इन्फॉर्मेशन त्याला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इंटेन्शन आहे कुठे काहीतरी असं नॉन बेलेबल गुन्हा घडण्याचं असं काहीतरी कमिशन झालेलं आहे तर त्यावेळेस सुद्धा ती इन्फॉर्मेशन त्याला द्यावी लागणार. त्याच्यानंतर कोणाची अननॅचरल डेथ झालेली आहे किंवा नॉन बेलेबल गुन्हा होण्याचं काहीतरी इंटेन्शन होत आहे तर त्यावेळेस सुद्धा त्या रिगार्डिंग त्या ऑफिसरला त्याची माहिती नियरेस्ट मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस स्टेशनला द्यावी लागणार आहे. त्यानंतर हे सांगितलं विलेज म्हणजे काय
त्याच्यानंतर ऑफेन्स काय आहे, प्रोक्लेम ऑफेंडर कोण असणार, विलेज म्हणजे काय, विलेज लँड. प्रोक्लेम ऑफेंडर म्हणजे कोणता आहे, जो स्टेटद्वारा कोणताही असा व्यक्ती ज्याला आपण घोषित केलेला असणार तो प्रोक्लेम ऑफेंडर. ऑफिसर एम्प्लॉय इन कनेक्शन इन अफेअर ऑफ अ विलेज मीन्स अ मेंबर ऑफ पंचायत ऑफ विलेज. म्हणजे ऑफिसर आपण म्हटलं, हा पूर्ण सेक्शन विलेजच्या ऑफिसरसाठी आहे, तर त्यामध्ये कोणता येणार आहे व्यक्ती, तर ते सांगितलं आहे. मेंबर ऑफ पंचायत ऑफ विलेज, तर त्याच्यामध्ये कोण असणार आहे, हेडमन अँड एव्हरी ऑफिसर ऑर अदर पर्सन अपॉइंटेड टू परफॉर्म एनी फंक्शन कनेक्टेड विथ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ विलेज. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आहे रिगार्डिंग कोणताही ऑफिसर असला तर तो ऑफिसर एम्प्लॉय इन अ कनेक्शन ऑफ अफेअर ऑफ विलेज यामध्ये येणार आहे. तर तो सेक्शन हा पूर्ण त्या विलेज ऑफिसरसाठी तो लागू होणार आहे. त्यानंतर आहे आपला चॅप्टर 5 अरेस्ट ऑफ पर्सन. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे सेक्शन, जो 35 याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे. त्याच्यात ते सांगितलं आहे की विदाऊट वॉरंट पोलीस ऑफिसर केव्हा अरेस्ट करू शकणार कोणत्या पण पर्सनला, तर ते ग्राउंड ह्यामध्ये दिलेलं आहे. तर ते ग्राउंड आपण एक एक चला पाहूया. तर त्याच्यात ते सांगितलं एनी पोलीस ऑफिसर मे विदाऊट ॲन ऑर्डर फ्रॉम अ मॅजिस्ट्रेट अँड विदाऊट अ वॉरंट अरेस्ट एनी पर्सन. कोणत्याही पर्सनला अरेस्ट करू शकणार विदाऊट वॉरंटचा. तर कधी, जेव्हा हू कमिट, ए जो पॉईंट दिला त्याच्यात काय सांगितलं, हू कमिट्स इन द प्रेझेन्स ऑफ पोलीस ऑफिसर कॉग्निझेबल ऑफेन्स. पोलीस ऑफिसरच्या प्रेझेन्समध्ये एखादा कोणी पर्सन कॉग्निझेबल ऑफेन्स करतो आहे तर विदाऊट वॉरंट पोलीस त्याला अरेस्ट करू शकणार. त्याच्यानंतर बी पॉईंट दिला आहे अगेन्स्ट हुम अ रिझनेबल कंप्लेंट पोलीस ऑफिसरला आली आहे किंवा त्याला क्रेडिबल इन्फॉर्मेशन त्याला भेटली आहे किंवा त्याला रिझनेबल सस्पेन्शन आहे की इथे कोणता तरी कॉग्निझेबल गुन्हा होऊ शकतो ज्याची पनिशमेंट 7 वर्षापेक्षा कमी किंवा 7 वर्ष आहे. तर त्यावेळेस खाली जे ग्राउंड आहे ते सॅटिस्फाय झाले तर त्यावेळेस पोलीस ऑफिसर जो असणार विदाऊट वॉरंट अरेस्ट करू शकणार. तर पहिलं ग्राउंड कोणतं आहे, पोलीस ऑफिसर ॲज अ रिझन टू बिलीव्ह ऑन द बेसिस ऑफ सच कंप्लेंट. ती कंप्लेंट अशी आहे आणि त्याला बिलीव्ह होतं की हां इथे काहीतरी असा गुन्हा झालेला आहे तर इथे तो विदाऊट वॉरंट अरेस्ट करणार. त्याच्यानंतर पोलीस ऑफिसर इज सॅटिस्फाय दॅट सच अरेस्ट इज नेसेसरी. जर त्याला वाटतं आहे की अरेस्ट ह्या खालील ग्राउंडसाठी जर समजा नेसेसरी आहे तर ते कशी असणार आहे, टू प्रिव्हेंट सच पर्सन फ्रॉम कमिटिंग एनी फर्दर ऑफेन्स. समोर काही गुन्हा करायचा आहे, गुन्हा करणार आहे तो पर्सन म्हणून त्याला अरेस्ट करू शकतो. बी पॉईंटमध्ये काय, टू प्रॉपर इन्व्हेस्टिगेट ऑफ अन ऑफेन्स. इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही आहे तर त्यावेळेस सुद्धा की जर समजा तो इव्हिडन्स, समोरचा पर्सन हा इव्हिडन्सला टॅम्पर करू शकतो, हॅम्परिंग करू शकणार, तर त्यावेळेस सुद्धा पोलीस ऑफिसर त्याला अरेस्ट करू शकणार. किंवा तो इंड्युसमेंट, थ्रेड आणि प्रॉमिस करत आहे त्यावेळेस सुद्धा अनलेस सच पर्सन इज अरेस्ट हिज प्रेझेन्स इन द कोर्ट व्हॉट एव्हर इज रिक्वेस्ट. जर समजा त्यांना असं वाटतं आहे की हा जेव्हा पण त्याला बोलू तो नसणार आहे ज्युरिस्डिक्शनमध्ये तर तेव्हा सुद्धा हे अरेस्ट करू शकणार आहे विदाऊट वॉरंट. आणि हे सर्व करत असणार ए टू ई पॉईंटमध्ये जे पण हे दिलेलं आहे हे सर्व करत असताना जी इन्फॉर्मेशन आहे, जर समजा अरेस्ट करत आहे तर ती रायटिंगमध्ये असणं इथे नेसेसरी केलं आहे. हे प्रोव्हायझोमध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे, हे प्रोव्हायझोमध्ये हेच दिलं आहे. त्याच्यानंतर सीमध्ये काय आहे, अगेन्स्ट हुम क्रेडिबल. त्याच्यानंतर हे ए पॉईंट झाला, त्याच्यानंतर ए बी आणि त्याच्यानंतर हा सी. अगेन्स्ट हुम क्रेडिबल इन्फॉर्मेशन हॅज बीन रिसिव्ह. अशी इन्फॉर्मेशन पोलिसाला रिसीव्ह झाली आहे जे असा गुन्हा झालेला आहे तिथे की कॉग्निझेबल आहे तो गुन्हा आणि पनिशेबल आहे विथ इम्प्रिजमेंट 7 वर्षापेक्षा जास्त किंवा विथ डेथ सेंटेन्स. किंवा त्यावेळेस काय करणार, पोलीस ऑफिसरला असं रिझनेबल बिलीव्ह झालं की हो इथे काही ऑफेन्स होऊ शकतो तर त्यावेळेस सुद्धा पोलीस ऑफिसर विदाऊट वॉरंट अरेस्ट करू शकणार. त्यानंतर डी पॉईंट, हू हॅज बीन प्रोक्लेम ॲज अन ऑफेंडर आयदर ऑफ दिस संहिता किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा ह्या संहितेद्वारे एखाद्या पर्सनला असं डिक्लेअर केलं आहे की तो ऑफेंडर आहे, प्रोक्लेम ऑफेंडर आहे, तर त्यावेळेस सुद्धा त्या पर्सनला पोलीस ऑफिसर अरेस्ट करणार. त्याच्यानंतर इन हुज पोझिशन एनिथिंग इज फाउंड रिजनेबली सस्पेक्टेड. असं वाटतं आहे कोणाजवळ तरी ही जी गोष्ट आहे ही कुठून तरी चोरलेली आहे तर हे जर समजा त्याला बिलीव्ह होत आहे पोलीस ऑफिसरला तर तेव्हा सुद्धा तो अरेस्ट करणार विदाऊट वॉरंट. जर समजा पोलिसांचं कामं करण्यामध्ये कोणीतरी ऑब्स्ट्रक्ट करत आहे त्याची ड्युटी त्याला परफॉर्म करायसाठी
तर त्यावेळेसुद्धा त्याला अरेस्ट करणार विदाउट वॉरंट. त्याच्यानंतर हू हॅज रिझनेबली सबस्टन्स बिंग डेझर्टेड ॲज अन आर्म फोर्सेस. आधी काय व्हायचं, एखादे पर्सन, आता जर नाही आहे पण जनरली असं आधी व्हायचं, आर्म फोर्सेसमध्ये एखादा पर्सन असा काही गुन्हा करून पळून यायचा, तर त्यावेळेसुद्धा असा पर्सन असेल तर त्यालासुद्धा विदाउट वॉरंट अरेस्ट करणार पोलीस. त्याच्यानंतर एच, हू हॅज बीन कन्सल्टेड इन ऑर अगेन्स्ट होम रिझनेबल कंप्लेंट हॅज बीन मेड. आणि क्रेडिबल इन्फॉर्मेशन भेटलेली आहे रिगार्डिंग की तो इंडिया सोडून जाऊ शकतो, एखादा पर्सन कोणता गुन्हा करून इंडिया सोडून जाऊ शकतो आणि त्याचं प्रेझेन्स नेसेसरी असणार, तर त्यावेळेसुद्धा पोलीस ऑफिसर जे आहे त्याला त्याच्या कस्टडीमध्ये घेऊ शकतात. त्याच्यानंतर आय पॉईंट, हू बिंग रिलीज कन्विक्ट कमिट ब्रीच ऑफ एनी रूल अगेन्स्ट सेक्शन 394. म्हणजे जे पण बेलचे जे काही रूल्स आहे तो पाळत नसणार, तर त्यावेळेसुद्धा विदाउट वॉरंट पोलीस ऑफिसर अरेस्ट करणार. त्याच्यानंतर जे जो ग्राउंड आहे त्याच्यात हे सांगितलं आहे हुज अरेस्ट आणि रिक्विजिशन. आता रिक्विजिशन काय आहे, हा पूर्ण पॉईंट जो आहे जेवाला, हा आपण एक एक्झाम्पलवरून समजू. तर एक पर्सन आहे जो गुन्हा करून UP-मधून MP-मध्ये गेलेला आहे, तर UPचे पोलीस MP-मध्ये न हे करता एक MP-चे जे पोलीस असणार त्यांना एक रिक्विजिशन देणार. रिक्विजिशनमध्ये काय असणार, जो पर्सन जो गुन्हा करून UP-मधून MP-मध्ये गेलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन असणार, त्याचं नाव काय आहे, त्यांनी कुठे गुन्हा केला, कोणता गुन्हा केला. तर ते रिक्विजिशन जर समजा आहे त्या पोलिसांजवळ, तर विदाउट वॉरंट तो माणूस जरी त्याला दिसला कुठेही तर ते त्या पर्सनला अरेस्ट करणार विदाउट वॉरंट. त्याच्यानंतर हे सांगितलं आहे ॲज अ 39 मध्ये जे पण काही सेक्शन प्रोव्हाइड, म्हणजे याच्यात हेच दिलं आहे. आधी सेक्शन 41 ABC जो होता हा क्लब करून इथे 2 मध्ये आपल्याला आलेला दिसतो. यामध्ये तेच सांगितलं आहे, जर समजा एखाद्या पर्सनला अरेस्ट केला आहे किंवा जर समजा पोलीस ऑफिसर विचारत आहे त्याची इन्फॉर्मेशन आणि तो खोटी इन्फॉर्मेशन देतो आहे, तर त्यावेळेस काय होणार आहे, त्यावेळेस सुद्धा पोलीस ऑफिसर त्याला विदाउट वॉरंट अरेस्ट करू शकतो. पण ज्या सेकंदाला तो सांगणार की याची खरी खरी इन्फॉर्मेशन ही आहे, त्या सेकंदाला पोलीस ऑफिसर त्याला रिलीज करणार. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, आतापर्यंत आपण काय पाहिलं, 7 वर्षाचा गुन्हा, 7 वर्षापेक्षा कमी गुन्हा. पण असं कधी ना कधी होणार ना की आपण त्या पर्सनला सोडून देणार, प्रत्येकच पर्सनला अरेस्ट नाही करणार. तर ज्या पर्सनला आपण सोडून देणार तर त्यावेळेस काय होणार आहे, त्या पर्सनला आपण नोटीस पाठवू की बा तुला ह्या ठिकाणी रिजनेबल कंप्लेंट भेटल्यानंतर किंवा जे पण असणार नोटीस पाठवणार अपियर व्हायसाठी एका ठिकाणी, किंवा तू इथे पोलीस स्टेशनला तुझी हजेरी लावायची आहे. तर त्या पर्सनची ती ड्युटी बनणार आहे की त्या नोटीसवर त्यांनी कंप्लायन्स करावं. तर त्यांनी जेव्हा ते कंप्लायन्स केलं, ते नोटीस फॉलो केली, तर त्याला अरेस्ट नाही करणार पोलीस ऑफिसर. पण जर समजा ती नोटीस कंप्लाय करायसाठी तो पर्सन फेल झाला तर त्यावेळेस काय असणार आहे, त्यावेळेस पोलीस ऑफिसर विदाउट वॉरंट त्या पर्सनला अरेस्ट करणार आहे. 7वा जो पॉईंट आहे हा इथे न्यू ॲड केला आहे, कोणताही नो अरेस्ट शॅल बी मेड विदाउट अ प्रायर परमिशन ऑफ अन ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ DSP. DSPच्या रँकच्या इक्विव्हॅलंट किंवा DSPच परमिशन देऊ शकतं अशा ऑफेन्समध्ये अरेस्ट करायसाठी की ज्याची गुन्ह्याची शिक्षा ही 3 वर्ष आहे, नॉट लेस दॅन 3 years, आणि असा गुन्हा एखादा इन्फर्म व्यक्तीने केलेला आहे किंवा 60 वर्षापेक्षा वरच्या व्यक्तीने केला आहे, तर त्या याच्यात पोलीस ऑफिसर डायरेक्ट अरेस्ट नाही करणार, त्याला DSPची पहिले परमिशन लागणार, त्यानंतरच तो अरेस्ट करणार. तर सेक्शन 32 मध्ये खूप सारे ग्राउंड आपल्याला दिले आहेत, तर ते एकदा पुन्हा आपण रिवाइज आणि बघूया कोणते कोणते आहेत. तर पहिलं जे ग्राउंड होतं आपलं की पोलीस ऑफिसर विदाउट वॉरंट कधी अरेस्ट करणार, जर समजा त्याच्या प्रेझेन्समध्ये कोणी एखादा कॉग्निजेबल गुन्हा करत आहे तेव्हा. त्याच्यानंतर त्याला एखाद्या कंप्लेंट भेटत आहे की त्याला कंप्लेंट भेटत आहे, क्रेडिबल इन्फॉर्मेशन रिसीव्ह झाले किंवा रिजनेबल सस्पेन्शन आहे की असा गुन्हा घडू शकणार आहे ज्याची शिक्षा 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे, तर त्या बेसिसवर तो अरेस्ट करणार. तर खालचे जे ग्राउंड आहेत ते सॅटिस्फाय झाले पाहिजे. तर ते कोणते कोणते, प्रिव्हेंट, जर समजा एखादा ऑफेन्स पुन्हा घडण्यासाठी प्रिव्हेंट करायचा असेल तर तेव्हा, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करायची असेल तर तेव्हा, किंवा एखादा पर्सन एव्हिडन्ससोबत काही डिसअपिअर करणार किंवा टॅम्परिंग करणार असेल तेव्हा, किंवा तो इंडिसमेंट थ्रेट किंवा प्रॉमिस करणार असेल कोणाला,
किंवा त्याचं तो जर समजा त्याचं प्रेझेन्स लागलं तेव्हा नसणार आहे कोर्टासमोर तेव्हा, आणि याच्यामध्ये पोलीस ऑफिसरला रायटिंगमध्ये रिझन रेकॉर्ड करावं लागेल की मी का अरेस्ट करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सी ग्राउंडमध्ये तेच आहे दिलेलं, एखादे कॉग्निझेबल ऑफेन्स आहे त्याची इन्फॉर्मेशन त्याला भेटलेली आहे, 7 वर्षाचा गुन्हा असणार आहे किंवा डेथ सेंटेन्स असणार आहे त्या गुन्ह्याची पनिशमेंट, त्या याच्यातसुद्धा अरेस्ट करणार. किंवा स्टेट गव्हर्नमेंटने किंवा ह्या संहिताने एखाद्या पर्सनला प्रोक्लेम ऑफेंडर म्हणून घोषित केलं असणार, त्या याच्यामध्ये सुद्धा हे करू शकणार अरेस्ट. किंवा पोझेशन आणि कोणाचे पोझेशनमध्ये अशा गोष्टी जी चोरीला असलेली गोष्टी आढळून आली तर त्यावेळेस विदाऊट वॉरंट अरेस्ट करणार. किंवा जो पोलिसांना त्यांची ड्युटी परफॉर्म करून नसेल देत तर त्यावेळेससुद्धा पोलीस ऑफिसर त्याला अरेस्ट करू शकणार. त्याच्यानंतर एखादं रिझनेबल सस्पेक्शन आहे की आर्म फोर्सेसमधून एखादा गुन्हा करून एखादा पर्सन पळून आलेला आहे तर त्या पर्सनला सुद्धा विदाऊट वॉरंट अरेस्ट करू शकणार. त्याच्यानंतर रिझनेबल कंप्लेंट मेड झालेली आहे एखाद्या पर्सनला की हा पर्सन इंडियाच्या बाहेर हा जाऊ शकतो, पळून जाऊ शकतो, जेव्हा की त्याचं प्रेझेन्स नेसेसरी असणार तर त्यावेळेससुद्धा विदाऊट वॉरंट पोलीस अरेस्ट करणार. त्याच्यानंतर एखादा पर्सन बेलच्या ज्या रूल्स आहे, कंडिशन्स आहेत त्या फॉलो नाही करत आहे. त्याच्यानंतर पोलीस ऑफिसर जो आहे विदाऊट वॉरंट ह्या गोष्टीमध्ये त्यांना अरेस्ट करू शकतो. जेमध्ये जे आपण पाहिलं रिक्विजिशनचा काय मतलब आहे त्या रिगार्डिंगच हा पूर्ण सेक्शन आहे. एखादा पर्सन जो आहे MP मधून UPमध्ये जो पळून जात आहे तेव्हा MP मधल्याला भेटला, MP मधल्या पोलीस ऑफिसरला जर समजा तो भेटला तर तेव्हा विदाऊट वॉरंट अरेस्ट करणार. तर आपण त्याच्यानंतर पाहिलं की प्रत्येकाला आपण जेव्हा अरेस्ट करत नाही तर सोडूनही देतो तर नोटीस तर पोलीस ऑफिसर त्याला नोटीस पाठवणार. नोटीस पाठवल्यानंतर जर तो त्या नोटीसचं कंप्लायन्स केलं तर अरेस्ट नाही करणार. जर समजा त्याने नोटीसचं कंप्लायन्स नाही केलं तर विदाऊट वॉरंट अरेस्ट करणार. आणि हे महत्त्वाचं आहे इथे DSPचा जो रँकचा जो ऑफिसर असणार 7 पॉईंटमध्ये आपल्याला ते सांगितलं आहे त्याची आपल्याला परमिशन लागणार. त्याच्याशिवाय आपण अरेस्ट नाही करू शकणार अशा पर्सनला जो वेंधळ आहे, इन्फर्म आहे किंवा 60 वर्षापेक्षा अबव आहे आणि त्यांनी जो गुन्हा केलेला आहे तो 3 वर्षापेक्षा कमी आहे अशा पर्सनला अरेस्ट नाही करणार. तर हे सेक्शन 35 पर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहूया.